श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, प्रत्येक गोष्टीला बंधन असावं लागतं. आपण लाकडांना एकत्र बांधलं तर त्याची मोळी होते, धाग्यात फुले गुंफली तर हार होतो. भाजीची पेंडी असो किंवा मोत्यांचा हार असो, बंधन हे हवंच असतं. एकत्र बांधलं की टिकाऊ, भक्कम आणि एकत्रित स्वरूप येतं. श्रोते हो, जसं आपल्या मनावर आपलं बंधन हवं ना, तसं आपल्या वर्तनावर सुद्धा इतरांची बंधनं हवी असतात. मोकळे सोडलेल्या केसापेक्षा वेणीत गुंफलेलं किंवा आंबाडा बांधलेलं केस चांगले राहत असतात. बंधन असावं, पण ते मात्र त्रासदायक नसावं. अलगद, काळजी घेणारं, इकडं तिकडं पसरू न देणारं, पण जास्त ताणणारं पण नसावं. दुसऱ्यानं घातलेलं बंधन हे त्रासदायक वाटतं, पण त्याऐवजी स्वतःच ठराविक मर्यादेत राहून स्वतःवर नैतिक बंधन ठेवणं हे आवश्यक असते. श्रोते हो, आयुष्याच्या या प्रवासात स्वतःवर जर बंधन असेल ना, तर आपल्या आयुष्याचा प्रवास हा छानसा होत असतोय. बघा, पडतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार हा भगवंत असतो. त्यांना नक्कीच घाबरून राहावं, कारण कर्माचा भाग देण्याचं कार्य हे त्यांचं आहे. सोबतची माणसं ही कमी असावी, पण इकडचं खाऊन तिकडं भांडी घासणारी नसावी. दुसऱ्यांनी स्वीकारावं म्हणून स्वतःला कधीच बदलू नका. नशिबाचं आणि मनाचं हे कधी जुळत नाही. जे नशिबात असतं ते मनात नसतं, आणि जे मनात असतं ते नशिबात नसतं. शेत जमीन विकून नोकरी करणं हे खूप सोपं आहे, पण नोकरी करून शेत जमीन विकत घेणं हे कठीण आहे. म्हणून शेती विकायची नसते, तर ती राखायची असते. राग हा लय महाग असतो, नातीही तोडतो आणि माणूसही गमावून बसतो. मग तुमचा राग हा महत्वाचा की माणूस, हे तुम्ही ठरवा. माणसानं निष्ठावंत व्हावं, पण लाचार मात्र कधीच होऊ नये. घडायच्या काळात जर बिघडायचं वन लागलं, तर सोन्यासारख्या सुंदर मिळालेल्या आयुष्याचं वाटोळ होतं. जगासारखं जगताना मनाला त्रास होतो, आणि मनासारखं जगताना जगाला त्रास होतो. जे प्रेमानं मिळतं ते बळानं मिळत नाही. जे श्रमानं मिळतं ते मागून मिळत नाही. जे भक्तीनं मिळतं ते शक्तीनं मिळत नाही. जे अनुभवानं मिळतं ते पुस्तक वाचून मिळत नाही. मार्ग योग्य असेल तर मात्र जे पाहिजे ते मिळवता येतं. माणूस सगळ्यांसमोर हसतो, पण ज्याच्यावर स्वतःहून जास्त विश्वास असतो त्याच्या समोरच रडतो. चुकावर पांघरून घालत राहिलं की एके दिवशी चुका एवढ्या मोठ्या होतात की पांघरून तोकडं पडतं. पुरुषाची खरी दौलत म्हणजे त्याच्या आवडत्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील ते हास्य. वाघ होता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचा पाळीव कुत्रा म्हणून नाही जगायचं. शैक्षणिक जीवनात कष्ट करा, जेणेकरून आयुष्यभर आरामात जगता येईल. आजचा आराम भविष्यातील कष्टांना आमंत्रण देतो. आयुष्याचा आनंद घेण्यासाठी माणूस कधीच जगत नाही. तो फक्त आपल्या गरजा आणि कधीही पूर्ण न होणाऱ्या इच्छा, अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी राबत असतो.
समाजात अराजकता तेव्हाच माजते जेव्हा शहाणी लोक ज्ञान असून बोलत नाहीत आणि मूर्ख लोक अक्कल नसली तरी बोलायचं थांबत नाहीत. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस हे किती असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो. कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं. तुमच्या कामावर तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे. शब्दातून प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रूतून येण्याची गरज भासली नसती. कष्टातून वेचलेल्या आनंदाला दुष्ट लावण्याचं सामर्थ्य हे कोणाच्याच नजरेत नसतं. ओंजळीनं पाणी उपसून विहीर आटत नसते. पंख्यानं वारा घालून हवेची दिशा बदलता येत नसते. दुसऱ्यांची मदत घेऊन संसार चालवता येत नसतो. देवाला दान दिल्यानं देव गरीब असल्याचं सिद्ध होत नसतो आणि विश्वकर्त्या देवाच्या करणीला माणूस प्रतिबंध लावू शकत नसतो. खूप अवघड असतं ते दुःख पचवणं जे आपल्या जवळच्या व्यक्तीनं दिलेलं असतं. शिस्त कठीण नक्कीच असते, परंतु एकदा सवय झाली की यशस्वी होण्याची खात्री ही नक्की असते. पाय नाही तर हात ओढा, कदाचित आपल्यातलाच कोणीतरी वर येईल. मन मेलं की बोलण्याचा विचार ही मरत असतो. जितकं तुम्ही परिस्थितीला घाबरणार तर परिस्थिती तुम्हाला अजून घाबरवेल. तुम्ही लढायचा सतत प्रयत्न करत राहा, नक्कीच तुम्हाला काहीतरी मार्ग सापडेल. एका घासाला खडा लागला म्हणून अख्खं ताट फेकून द्यायचं नसतं, तो घास फेकून द्यायचा असतो. आपल्या आयुष्यात खड्या लागल्यासारखी लोक येतात, त्यांना दुर्लक्ष करून आयुष्य जगायचं असतं. तुमच्यामध्ये सहनशक्ती ही दांडगी असायला हवी, तरच तुम्ही हे जग जिंकू शकाल. जर ती नसेल तर हे जग तुम्हाला हरवेल. काही झालं तरी जिद्द सोडू नका, आपण जिंकणार. याच विचारानं कुठल्याही कामाला सुरुवात करा. जो माणूस तुमच्या दुःखात सोबत थांबलाय, उद्या त्यालाच तुमच्या सुखाचे साथीदार बनवा. सगळ्याच लोकांना तुमचा चांगुलपणा दिसेलच असं नाही. काही लोक आंधळी असतात तर काही लोक मुद्दाम आंधळ्याचं सोंग घेतात. आनंद देणाऱ्या गोष्टीमध्ये रमलं की जीवन जगणं जमलं. जगण्याचा छंद हा शेवटपर्यंत जोपासला गेला तर आयुष्याच्या पानाचा प्रत्येक रंग हा सुंदर दिसायला लागतो. प्रश्न निर्माण करणारी माणसं ही हुशार असतात, पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी काम करतात ती सर्वात बुद्धिमान असतात. काळजी आणि अग्नी यात फारसा फरक नसतो. काळजी जिवंतपणी जाळते तर अग्नी मेल्यानंतर जाळते. जिथं नाती महत्वाची वाटतील तिथं तत्व बाजूला करा, पण जिथं तत्व महत्वाचे असतील तिथं नाती बाजूला ठेवा. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधी मागे येऊ देत नाही.